सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस जास्त दक्ष राहण्याचा आहे. खर्च वाढतील परंतु धार्मिक कार्यात तुमची रुची देखील वाढेल. तुम्ही चांगलं काम कराल परंतु प्रकृती मात्र थोडी खराब होऊ शकते. सर्दीमुळे तब्येत बिघडू शकते. प्रेमजीवनासाठी आजचा दिवस फारसा अनुकूल नाही, परंतु कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहील आणि तुम्हाला आज नातेवाईकांचं सहकार्य देखील मिळेल. कौटुंबिक जीवन सुख आणि शांतीने भरलेलं असेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. तुम्ही आज एखादी नवीन योजना बनवाल. तसेच आज तुम्हाला मान सन्मान देखील मिळेल आणि तुम्हाला कामामध्ये यश देखील येईल. आज तुमचा व्यवसाय नीट चालेल. तुम्हाला आज कुटुंबाची चिंता सतावेल. घर आणि वाहन खरेदीचा योग आहे. आज मुलांच्या रोजगाराची चिंता तुम्हाला सतावेल. परमेश्वराबद्दल तुमची आस्था वाढेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णूला लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला ठरणार आहे. आज आजारपणापासून तुम्हाला आराम मिळेल. प्रकृती चांगली राहील आणि उत्पन्नामध्ये देखील वाढ होईल. आज मान सन्मानामध्ये तुमच्या वाढ होईल. प्रेमजीवनामध्ये प्रसन्नता येईल. वैवाहिक जीवनामध्ये तणाव असतानाही स्थिती चांगली राहील. कुटुंबियांचं सहकार्य तुम्हाला मिळेल आणि तुमचं मन प्रसन्न राहील. आज प्रवास करताना तुम्ही सावध राहा. वाहन किंवा यंत्राचा वापर काळजीने करा. आज तुम्हाला बोलताना काळजी घ्यावी लागणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या चर्चा, व्यवहार आणि निर्णय गुप्त ठेवा. संपत्ती संबंधित वाद आज सुटतील. रोजगारासंबंधित अडचणी आज दूर होतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही मुंग्यांना पीठ खायला द्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल. कौटुंबिक जीवन तुमचं सुखी असेल परंतु वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहील. आज तुमचे विरोधक सुद्धा तुमचे आभार मानतील. प्रेमजीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही मनापासून काम कराल त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये चांगली स्थिती राहील. आज पूजा अर्चेमध्ये तुमचा वेळ जाईल. कोर्ट कचेरीतील कामं तुमची पूर्ण होतील. आज तुम्हाला लाभाची संधी प्राप्त होईल. व्यवसायामध्ये आज लाभदायक कार्य होईल आणि तुमच्या योजना प्रगतीपथावर असतील. कामकाजात प्रगतीची शक्यता वाढेल आणि अडकलेले पैसेही मिळतील. खर्चही थोडा वाढेल परंतु तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये सुधारणा कराल आणि कुटुंबासमवेत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्या राशीसाठी तुम्हाला अतिशय चांगला आहे. तुम्ही एखाद्या सुंदर प्रवासाला जाल. आज नशीब तुमच्या बाजूने उभं असेल. आज तुमचं प्रत्येक काम यशस्वी होईल. मेहनतीला फळ येईल. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि स्नेह वाढेल. आज खर्चही जास्त होतील आणि आज तुमच्यासाठी दूरची यात्रा आनंददायक सिद्ध होईल. कोणत्याही अनावश्यक भांडणामध्ये तुम्ही पडू नका. आज कर्जाची वसुली होईल. आज व्यावसायिक प्रवासामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच व्यवसाय चांगला चालेल. आज तुम्हाला आजारपण आणि अपघात याच्यापासून मात्र सावध राहावं लागेल. आज तुम्ही रागावरती नियंत्रण ठेवा. उत्तेजित होऊ नका. आज तुमच्यावरील जबाबदारी वाढेल. आज तुम्ही विचार केलेल्या कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्यांसोबत आज तुमचे मतभेद होऊ शकतात. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटमोचक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी कमकुवत राहील. आज कुटुंबामध्ये ताणतणाव राहील. तसेच तुम्ही मानसिकरित्या थोडे कमकुवत व्हाल. त्यामुळे आज मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. कुटुंब तसेच जे लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवा, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहील परंतु तुमचे कामामध्ये फार लक्ष लागणार नाही. एखादं जुनं काम झाल्यानं आर्थिक लाभही होईल. आज तुम्हाला वाईट संगतीपासून दूर राहायचे. तसेच अनावश्यक खर्चापासूनही तुम्ही दूर राहा. आज तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ येईल. अनावश्यक गोष्टीमध्ये तुम्ही गुंतून पडू नका. व्यापारात नुकसान झाल्यानं आर्थिक तंगी होऊ शकते आणि धार्मिक कार्यामध्ये तुम्ही रस घ्याल. प्रकृतीबद्दलची चिंता तुमची आज संपून जाईल. घराबद्दल काही समस्या निर्माण होतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी
शेवटची भाकरी तुम्ही काळ्या रंगाच्या कुत्र्याला खायला द्यायला विसरू नका. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस फार चांगला राहील. वैवाहिक जीवन अत्यंत आनंदी राहील आणि जोडीदाराचं पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुम्ही चांगली कामगिरी कराल. कुटुंबामध्ये अनेक लोकांचं आगमन होईल. एखादा मित्र किंवा कुटुंबियांच्या आगमनानं घरातील वातावरण चांगलं राहील. प्रेमसंबंधामध्ये आजचा दिवस तुमचा रोमॅन्टिक जाईल. आज तुमच्या ऊर्जेमध्ये वाढ होईल, त्यामुळे तुम्ही तुमची सगळी कामं चांगल्या प्रकारे कराल आणि तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही चैनीवरती खर्च कराल. जमीन, घर या संदर्भातील अडचणी दूर होतील. आज तुम्हाला रोजगार मिळेल. व्यापारामध्ये नवीन योजनांची तुम्ही सुरुवात कराल आणि आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. आज खर्च आणि देवाणघेवाण यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही प्रातःकाळी सूर्याला तांब्याच्या पात्रातून अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कौटुंबिक जीवनासाठी फार चांगला जाणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी देखील तुमची प्रगती होणार आहे. पण तुम्हाला तुमच्या बोलण्यावर फार नियंत्रण ठेवावं लागणार आहे आणि तसं न झाल्यास परिस्थिती तुमच्या विरोधात जाऊ शकते. मित्रांसोबत मनोरंजनावरती तुम्ही वेळ घालवाल. प्रेमजीवनासाठी मात्र आजचा दिवस कमकुवत आहे. भाऊ बहिणींची तुम्हाला मदत होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत तुमचं चांगलं वर्तन ठेवा. आज तुम्हाला विवाहाचा प्रस्ताव देखील येऊ शकतो, हे लक्षात असू द्या. आज कोर्ट कचेरीची कामं तुमची होतील. आज तुम्हाला शारीरिक कष्टाची कामं करावी लागू शकतात. व्यापार चांगला राहील. आर्थिक जबाबदाऱ्या मर्यादित ठेवा. मुलांच्या कामामुळे तुम्हाला आज आनंद होईल. मित्रांसोबत मतभेद होऊ शकतात, तेव्हा सावध राहा. सामाजिक मान सन्मानामध्ये कमी येऊ शकते. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्या प्रेमजीवनामध्ये मोठा आनंद घेऊन येईल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला एखादी चांगली गोष्ट सांगू शकतो. भावा बहिणीतील नातं चांगलं राहील. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही सुखी असाल. पाहुण्यांचं आगमन होईल. कुटुंबामध्ये पार्टीचं आयोजन केलं जाऊ शकतं. तुम्हाला तुमच्या वर्तनावरती मात्र थोडं लक्ष ठेवावं लागेल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या सुधारणा होईल आणि कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही केलेल्या कष्टानुरूप तुम्हाला यश मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. आज तुम्ही पार्टी आणि पिकनिकचा आनंद घ्याल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. देवाणघेवाणामध्ये तुम्ही दक्ष राहाल. कुटुंबामध्ये शुभ कार्याचं आयोजन होईल. विरोधकांवरती तुम्ही विजय मिळवाल आणि धनप्राप्ती होईल. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मनासारखी प्रगती होईल आणि आज नशीब 74% तुमच्या बाजूने असेल. आज तुम्ही श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक पातळीवर आजचा दिवस फार चांगला जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांबद्दल तुमचं प्रेम वाढेल आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला त्यांची मदतच मिळेल. खर्च थोडे वाढतील, परंतु तुम्ही आजच्या दिवसाचा आनंद घ्याल. तुमचं मन देखील प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या मेहनतीनं नवीन कामं पूर्ण कराल आणि तुमची प्रशंसाही होईल. आज वैवाहिक जीवन तुमचं सुखी असेल, परंतु भीती, पीडा आणि ताण तणाव सुद्धा राहतील. एखादी दुःखद बातमी तुम्हाला आजच्या दिवशी समजू शकते. कामाच्या चिंतेनं मन उदास राहील. कुटुंबामध्ये कलह आणि मतभेद होऊ शकतात. द्वेष तुमच्यासाठी हानिकारक राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा आणि महादेवाला तांब्याच्या पात्रातून पाणी अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस प्रवासासाठी फार चांगला आहे. तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुमच्या वाढलेल्या खर्चांची पूर्तता देखील होईल. आज तुम्ही मानसिक रूपाने प्रसन्न राहाल आणि कुटुंबातही तुमचा आनंद राहील. संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कार्यालयातून तुम्हाला दौऱ्यावर पाठवण्याचा विचार केला जाऊ शकतो. प्रेमजीवनामध्ये तुम्हाला जोडीदाराचं पूर्ण सहकार्य लाभेल. तुमचा जोडीदार तुम्हाला आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आज एखादी मोठी समस्या उद्भवू शकते. आज तुमचे सगळे प्रयत्न यशस्वी होतील. आज तुमचा व्यवसाय देखील चांगला चालेल. वडिलोपार्जित संपत्तीच्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल. वेगवेगळ्या स्तोत्रातून आर्थिक लाभ होण्याची मोठी शक्यता आहे. जोडीदारासोबत तुमचे वैचारिक मतभेद आज होऊ शकतात. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खायला द्या. आता पुढची रास कुंभ रास.
श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठं यश मिळवून देणारा ठरणार आहे. एखाद्या गोष्टीमुळे तुमचं फार कौतुक होऊ शकतं आणि तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. उत्पन्नामध्ये वृद्धीचे सुखद योग आहेत. आज तुम्ही चैनीच्या बाबींवरती खर्च कराल आणि सुखी जीवन तुम्ही व्यतीत कराल. कुटुंबामध्ये ताणतणाव राहील, परंतु तुमच्या बोलण्यामुळे प्रेम वाढेल. पर्यटनाला जाण्याची देखील तुम्हाला संधी मिळेल. जुने मित्र भेटतील. आज तुम्हाला आनंदाची बातमी देखील कळेल. अध्यात्म आणि विज्ञानामध्ये तुमची रुची वाढेल. नोकरी आणि राजकीय क्षेत्रामध्ये तुमचा भाग्योदय होईल. घरी मंगल कार्याचं आयोजन होईल. बौद्धिक क्षेत्रामध्ये तुम्हाला बढती मिळेल आणि आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णूची पूजा करावी. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस अतिशय चांगला जाणार आहे. आज तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर बनाल. अर्थात तुम्ही आज थोडे भावुक सुद्धा राहाल. आज तुम्ही जोडीदाराला प्रेम आणि स्नेह द्याल. वैवाहिक जीवन तुमचं चांगलं असेल. जर तुम्ही प्रेमसंबंधांमध्ये असाल तर तुमचा प्रिय व्यक्ती तुम्हाला भरपूर आनंद देईल. कामाच्या ठिकाणी स्थिती चांगली राहील. तुम्हाला थोडे जास्त कष्ट करावे लागतील आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं आजचा दिवस चांगला राहील. एकूणच तुमचा आजचा दिवस फार चांगला जाणार आहे. तुम्हाला आज भेटवस्तू मिळतील. वाहनाच्या गतीवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आर्थिक उन्नतीशी संबंधित शुभ बातमी तुम्हाला मिळेल. भागीदारीतील व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होईल. वैवाहिक जीवन तुमचं सुखमय असेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास तुमचा यशस्वी ठरेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग तुम्हाला आजचा तुमचा दिवस कसा जाईल हे कळलेलं आहेच. भगवंताचरणी एवढीच प्रार्थना की तुमचा आजचा दिवस चांगला जावो. धन्यवाद.